पुण्य सनातन आणि नित्य नूतन या दोन शब्दांची एका वाक्यात सांगड घालायची आहे. हे काम करणारे करतील आणि बाकीचे पाहतील अशाने होत नाही, सगळ्यांनाच करावं लागतं. कोणाचं त्यात काय काम असतं आणि किती योगदान असतं हा प्रश्न वेगळा. सेतू बंधनात खारीच्या वालुका कणांचा सुद्धा वाटा असतो. ते बाहेरच्या दृष्टीने मोजमाप करणाऱ्यांना वाळूचे कण किती ग्रॅम आणि हनुमंताने आणलेली शिला किती टन असा हिशोब करता येईल. परंतु आकाराच्या दृष्टीने वजनाच्या दृष्टीने कमी जास्त असेल, पण मूल्याच्या दृष्टीने त्या सर्वांचं मूल्य सारखं आहे. हनुमंतानी शिला आणली नाही तर सेतू होणार नाही, आणि खारीनी काही कण वाळूचे टाकले नाही तर तो सेतू बनणार नाही. एवढा मोठा सागर असतो, त्या सागरातला एक बिंदू तो कमी झाला तर लौकिक दृष्टीने सागराला उणे पण येतं असं लोकांना वाटत नाही, पण उणे पण येतच असतं. पूर्णामध्ये अंश याचं खूप महत्व असतं. आणि हा जो पूर्ण बनलेला आहे आपल्या राष्ट्राचा, सनातन काळापासून चालत आलेला आहे, परिस्थितीच्या झंझावातांमध्ये बिलकुल न घटता सतत वर्धिष्णू असा होत चालत आलेला आहे. हा पूर्ण आहे कारण याचे सगळे अंश या पूर्णाशी निगडीत आहेत, या पूर्णामध्ये योगदान करतायत. त्याच्यामुळे हे काम आपल्या सर्वांचं आहे. शिक्षण ही गोष्ट अशी आहे की व्यवस्था त्यामध्ये बाधक होऊ नये, व्यवस्था त्याची साधक असली पाहिजे. म्हणून शिक्षणाच्या व्यवस्थेचं स्वरूप हे शिक्षणाचं नियमन करणारं असं असता कामा नये, शिक्षणाला पोषक असणारं असं असलं पाहिजे. नियमन म्हणजे त्याला नियमित करणारं असलं पाहिजे. परंतु हे करू नका, ते करू नका, असं करू नका, तसं करू नका, याच्यानी प्रयोगवृत्ती चालली जाते. आज ही नवीन शिक्षण पद्धती आली आहे, शांतीलालजींनी त्याचं जे वर्णन केलं आहे ते यथोचित वर्णन आहे, आणि ती पूर्णपणे आपण अंमलबजावणीत आणू तर अविनाशजींनी जे सांगितलं आहे स्वप्न, त्या दिशेने पुढे जायला खूप मोठी मदत होईल. परंतु ही शिक्षण पद्धती आता आली, याची चर्चा पुष्कळ वर्षापासून होती, आणि ती चर्चा सुरू झाली किंवा आपण सुरू केली, तत्पूर्वीपासून तसं शिक्षण देणाऱ्या शाळा आपल्या देशात आजही आहेत, तेव्हाही होत्या. त्या शासनाच्या व्यवस्थेच्या अंतर्गत नव्हत्या चालल्या, त्या समाजाधारित शाळा होत्या आणि आहेत. आता परवाच मी मंगलोर एक कल्लडका आहे, तिथे जाऊन 2,000-2,500 मुलांची शाळा आहे. तो बंटवाळ तालुका आहे, त्या तालुक्याच्या कल्लडका परिसरात जी 40-45 गावं आहेत, त्यातले विशेष करून आर्थिक दृष्टीने, सामाजिक दृष्टीने मागासलेल्या वर्गातले सगळे तिथे शिकायला येतात. शिक्षण त्यांचं कन्नड माध्यमातून होतं. स्वभाषा माध्यम मुद्दाम ठेवलेला आहे. कितीतरी दबाव आणि आमिष असताना सुद्धा त्यांनी आपलं माध्यम बदलवलेलं नाहीये. हे शिक्षण समाज चालवतो, आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षण, गणवेश, पुस्तकं, एक वेळचं जेवण हे सगळं निःशुल्क आहे. आणि इथे जसं आपण पाहतो की ज्याला स्कूलिंग म्हणतात, क्लासरूम टीचिंग म्हणतात, तेही आहे आणि त्याच्या बाहेरचे शिक्षण आहे, तसं तिथेही सुरुवात होते
विद्यादात्री सरस्वती आणि विघ्नहर्ता गणेशाच्या पूजानी रोजची सगळे जाऊन तिथे नमस्कार करून येतात. आणि मग शिशु कक्षेतल्या मुलांना घरातली लहान सहान कामं कशी करावी, खोली स्वच्छ कशी करावी, अमुक एक चटणी कशी वाटावी, छोटी मोठी कामं घरात करावी लागतात, भाजी कशी चिरावी वगैरे, इथपासून त्यांच्या शिक्षणाची सुरुवात होते. हसू येईल पण जरा पहा आपल्या अवतीभोवती, आज घरात पाहुणे आले आणि त्यांना वाढप करायची वेळ आली तर कसं वाढावं याचं ज्ञान आपल्या घरातल्या मुलांना नाहीये. वाढायची पळी किंवा चमचा कसा पकडावा इथपासून सगळं शिकवावं लागेल अशी स्थिती आहे. बाकी सगळं आहेच. त्या शाळेचा निकाल जेव्हा लागतो तेव्हा ती शाळा नेहमी वरच्या ह्याच्यात असते, सहजासहजी प्रवेश स्थिती मिळत नाही आणि वशिला वगैरे चालत नाही. आणि त्यांचा कार्यक्रम झाला, सगळे पालक 7-8 हजार लोक हजर होते. तो नेहमी कार्यक्रम संध्याकाळी 4ला सुरू होतो, रात्री 10 पर्यंत चालतो. सगळे येतात, पाहतात, जेवण करून जातात. मी जाणार असल्यामुळे त्यांनी छोटा कार्यक्रम केला होता, पण ते सगळे इतके समरस होते, शाळेतले आचार्य, शाळेत विद्यार्थी, पालक, आणि इतकं सुंदर प्रात्यक्षिक त्यांनी केलं, एकही क्षण वाया जाऊ दिलेला नाही. आणि शाळेच्या संचालक समितीच्या अध्यक्षापासून तर त्या शाळेमध्ये 20 मतिमंद आणि 20 दिव्यांग मुलं आहेत. त्या प्रत्येकापर्यंत प्रत्येकाने काही ना काही काम केलंय. विद्यार्थ्यानं तर ती जी 15-20 प्रात्यक्षिकं झाली त्याच्यापैकी कमीत कमी एका प्रात्यक्षिकात भाग घ्यायचाच आहे त्या मुलांसहित. तर ही जे आजची शिक्षण पद्धती आहे किंवा आपण जी ज्याला आदर्श मानतो आणि त्याचा पुरस्कार करतो आणि तसं करायचा प्रयत्न करतो, ती पंचकोशात्मक शिक्षा पद्धती ही पुष्कळ आधीपासून त्यांची सुरू आहे. अशा अनेक शाळा आहेत, प्रयोग आहेत. हे करणं यशस्वी होईल, यातून आपल्याला पाहिजे तसा माणूस घडेल, देशभक्त घडेल, नागरिक घडेल, हे प्रत्यक्ष आहे. हे सिद्ध करायची आवश्यकता नाही. आता जाऊन पहा, कमीत कमी 500 अशी केंद्र आपल्या देशभरात चालू आहेत आणि सगळेजण उत्तम योगदान करत आहेत. हळूहळू ती पिढी, तिथे तयार झालेली पिढी ही आपल्या प्रशासनात सुद्धा येत चालली आहे. परंतु आपला देश इतका मोठा आहे की हे सगळ्यांनी मिळून पेलायचं शिवधनुष्य आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांमध्ये काही गोष्टी अशा असल्या पाहिजेत, सर्वांनी याच्यात योगदान करायचं आहे. शिक्षणाचा विषय हा चौकटीत अडकू नये म्हणून तो समाजाधारित असणं आवश्यक आहे. म्हणून सगळ्या समाजांनी त्याचं पोषण केलं पाहिजे. आणि पोषण करायचं असेल तर मग 4 गोष्टी पाहिजेत. हनुमान जेव्हा सीता शोधाला निघाले महेंद्र पर्वतावरून, स्वगौरवाचा परिचय झाला आणि त्यामुळे स्वरूप भव्य झालं आणि मग त्यांनी मारली उडी. तर त्यांच्या मार्गात विघ्न आली लंकेपर्यंत. मैनाक पर्वत आला. हनुमंतांनी ओळखलं की हा जो आलाय आडवा आलेला आहे, पण तो सदिच्छेपोटी आलेला आहे. त्याला वाटतं मी थकून जाईल, विश्रांती घेतली म्हणजे आणखी वेगाने काम करेल. तर त्याचा अपमान न करता त्याला बाजूला सारायचं म्हणून त्यांनी हात दाखवला, हात लावल्यासारखं केलं मान ठेवायला आणि हाताचा दबाव देऊन त्याला दाबून टाकलं. अपमान न करता बाजूला केलं. पुढे एक सुरसा आली, ही परीक्षा घेण्याकरता आली होती आणि तिने सांगितलं की मी तुला खाणार जाऊ देणार नाही, कारण मला ब्रह्मदेवानी सांगितलं आहे इथून जाणाऱ्यांना मी खाऊ शकते. हनुमंताने म्हणलं मला रामाचं काम करायचं आहे, चांगलं काम करायचं आहे, तू कशी काय? तर ती म्हणाली मग तू माझ्या पोटात जा तरच पुढे जाऊ शकशील. तेव्हा हनुमंताच्या लक्षात आलं की ही परीक्षा आहे, संकट नाही आहे.
तिने हा वाचल्यावर हनुमंत मोठे झाले तिच्या जबड्यापेक्षा. तिने आणखी जबडा मोठा केला. असं पुष्कळ चालल्यावर हनुमंताच्या लक्षात आलं की सूक्ष्म होऊनच काम केलं पाहिजे, नम्र होऊनच काम केलं पाहिजे. एकदम छोटं रूप धारण करून तिच्या जबड्यातून आत गेले आणि बाहेर आले आणि म्हणाले तुझी अट पूर्ण झाली. तिने हनुमंताला आशीर्वाद दिला. लंकेत पोहोचले तेव्हा तिथली लंकिनी देवी आली. तिला त्यांनी एका ठोशात बेशुद्ध पाडलं आणि बांधून ठेवलं. पण तत्पूर्वी त्या सागरामध्ये छायाग्रह राक्षसी होती, सिंहिका नावाची. म्हणजे वरून उडत जाणाऱ्या पाखरांची वगैरे सावली पकडून त्यांना खेचत असे आणि खाऊन टाकत असे. हनुमंत चालले होते, त्यांची सावली पडत होती, तिला पकडून तिने उडायला सुरुवात केली. हनुमंताच्या लक्षात आलं की आपण पुढे जाऊ, पण ड्रॅग आहे. तर कशामुळे पाहिलं तर ती राक्षसी. तिने आपला जबडा वाचलेला, ते अकराळ विक्राळ दात, जीभ सगळं अकराळ विक्राळ तो पसारा लक्षात आल्यावर त्यांनी काय केलं, आत गेले, हाताने आतडी पकडली आणि बाहेर काढून तिला मारून टाकलं. आता हा हनुमंतांचा पराक्रम पाहिल्यावर सगळ्या देवता आकाशात गोळा झाल्या. त्यांनी पुष्पवृष्टी केली आणि हनुमंताची स्तुती करत असं म्हटलं, यस्तु एतानि चत्वारी वानरेंद्र यथा तव. हे वानरेंद्रा, हे चार तुझ्याजवळ जे आहेत ते, यस्तु एतानि चत्वारी वानरेंद्र यथा तव. कोणचे चार? धृतीर दृष्टीर मतीर दाक्षम स कार्यसु न सीदती. तो कामामध्ये कधी कमी पडणार नाही. त्याला या चार गोष्टी पाहिजेत, धृती, दृष्टी, मती आणि दाक्ष. पहिल्यांदा एक धारणा ठीक पाहिजे, मनाची, कल्पनेची, बुद्धीची. उदाहरणार्थ शिक्षण म्हणजे काय? साक्षरता आणि शिक्षण यात फरक आहे. पोट भरणे शिकणे आणि शिक्षण घेणे यात फरक आहे. साक्षरतेवातून अडतं असं आपल्याला वाटतं, पण तसं नाही आहे. एक किस्सा असा वाचला मी. एका अब्जावधी ज्याची इस्टेट आहे अशा माणसाने 100 वर्ष पूर्ण केल्यावर पत्रकार त्याचा इंटरव्ह्यू घ्यायला गेले. इंटरव्ह्यू चालू होता तेव्हा त्याचा सेक्रेटरी आला की महाराज तुम्ही त्यांना काही दान द्यायचं कबूल केलं आहे, ती मंडळी आली आहेत, त्यांना चेक द्यायचा आहे, तर तो तुम्ही हे करायला पाहिजे, सही करायला पाहिजे. तेवढा घेऊन या चेक, सही करतो. चेक आला, सेक्रेटरी बरोबर इंक पॅड घेऊन आला आणि त्या अब्जपतींनी आपला अंगठा त्या चेकवर उमटवला. पत्रकारांनी विचारलं तुम्ही अंगठा करता, तुम्हाला सही नाही करतायत? तर हो, मी काही लिहायला वाचायला शिकलो नाही. तर पत्रकार आश्चर्यचकित झाले. लिहायला वाचायला न शिकता तुम्ही इतके पैसे कमावले, जर शिकला असता तर काय केलं असतं? तर ते मला माहिती आहे. मी हा माझा उद्योग सुरू करण्यापूर्वी एका चर्चमध्ये घंटी वाजवायची माझी नोकरी होती. 40 वर्षाचा मी झालो होतो. आणि आमच्या बिशपनी नोटीस काढली की चर्चमध्ये ज्याला काम करायचं आहे त्याला कमीत कमी साक्षर व्हावं लागेल. मी त्याला म्हटलं की मला काही आता जमणार नाही, 40 वर्ष उठून गेली, शिकणं विकणं जमणार नाही. तो नोकरी सोड. गेली माझी नोकरी. मग मी आपला विमानस्क होऊन फिरत होतो. आता पोटाला कसं खायचं ते एका ऑफिसच्या खिडकीतून कोणीतरी बोलावलं मला आणि म्हणाले तू मला त्या समोरच्या कॉफी हाऊसमधून एक कॉफी घेऊन ये. की तू घेऊन आलास, माझं नाव सांग, तो देईल तुला. तू घेऊन आलास तर मग मी तुला बिलाचे पैसे देईन आणि वर 10 पैसे तुला देईन, 1 पेन्स तुला देईन तिथलं नाणं. तर मी त्याला कॉफी आणून दिली, त्याने मला 1 पेन्स दिला. तर माझ्या लक्षात आलं की असे कितीतरी लोक असतील ज्यांना कामाच्या जागेवरून उठता येत नाही, परंतु चहा प्यायचा आहे, बिडी प्यायची आहे, काहीतरी पाहिजे आहे, जाता येत नाही. आपण गेलो, त्यांचं काम केलं तर आपल्याला प्राप्ती होऊ शकते. म्हणून मी ते काम सुरू केलं आणि त्यातून हळूहळू मी असा झालो.
जर मी त्यावेळेला बिशपचं ऐकून शिकलो असतो तर मी चर्चमध्ये घंटी वाजवत राहिलो असतो. याचा अर्थ असा नाही साक्षर होऊ नये. शिक्षण ही आवश्यक गोष्ट आहे, परंतु जीवन अडत नाही त्याच्यावर. जीवन तर ज्याच्यात धमक आहे तो जगून जातो. नुसतं पोट भरायलाही शिकावं लागत नाही. पोट भरतोच. भुके पोटी मनुष्य काहीही करून आपलं पोट भरतोच. नेहमी चोऱ्याच करतो असं नाही, मेहनतही करतो, हळूहळू मोठा होतो. परंतु मनुष्य व्हायचं असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा उपाय नाही. शिक्षण हे मनुष्य होण्याकरता आहे. जन्मतः सगळे पशु असतात, पशु व्हावं लागत नाही. जीवन मिळालेलं आहे, विचार न करता जगायचं आहे, मरेपर्यंत जगायचं आहे. का जन्मलो माहित नाही, कसे मरणार माहित नाही, कशा करता मरणार माहित नाही, मरणार हेही माहित आहे की नाही माहित नाही. आहे म्हणून खातो, आहे म्हणून प्रजा वाढवतो, आहे म्हणून झोपतो, आहे म्हणून आपल्या सुरक्षेची व्यवस्था करतो. आहार निद्रा भय मैथुन सामान्य मेतत पशुभेद म्हणा.